तर माझं नाव रिंकू आणि मी ओमानला राहते. बरं, तर आज आहे नागपंचमी आणि त्याचबरोबर श्रावणाचा पहिला सोमवार आहे ना योगायोग. बरं, ते जाऊ द्या. सकाळी रांगोळी काढायला घेतली तर आठवलं की रांगोळी संपली. नंतर लक्षात आलं, अरे मी तर भारतात गेली तेव्हा तर रांगोळीचा गठ्ठाच मोठा घेऊन आले. मी नाही, माझ्या आईने घेऊन दिलं. बरं, ज्या वेळेस भारतात जातो ना त्यावेळेस कुठले सण उत्सव नसतात. म्हणजे जून जुलैला इकडे ओमानला मुलांच्या सुट्ट्या लागतात. त्यावेळेस भारतात गेल्याच्या नंतर दुकानवाले काही सामान काढत नाही, मग ते काढतात ऑगस्टला. मग काय होतं, जे भेटतं ते घेऊन यायचं आणि मग नाही ते काही सोडून द्यायचं. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही पार्सल करायचे, कोणाला सांगायचं. आमच्याकडून कोणी येत नाही आणि आमच्याकडे कोणी जात नाही. म्हणजे आम्हीच जातो आणि आम्हीच आमच्या वस्तू आपल्या घेऊन येतो. बरं, तर माझ्याकडे आता 4 वर्ष झाली, तर मग थोड्या थोड्या वस्तू अशा साठलेल्या आहेत. आता होऊन जातो. इथे काय फुलंही भेटत नाही. बरं, तर आम्ही ओमानमध्ये राहतो निजवाला. इथं हायपर मार्केट आहेत, पण त्याच्यात फुलं फक्त ओणमने पोंगलला येतात. मी बोले अरे वर्षात तर असे किती सण येतात, पण आता त्यांना काय बोलायचं, जाऊ दे. आणि मग मी देवाची पूजा करायला घेतली. आता शिवजीला लागतात पांढरी फुलं, आता दुसरी काहीच भेटली नाही, तर मग मी चाफ्याशीच फुलं जिथं होती ते आणली. आणि सकाळी सचिन दिवाबत्ती म्हणजे देवाची बत्ती करून गेलेला. आता तुम्हाला कोणीच दिसणार नाही. माझा लेक शाळेत नाही, नवरा ऑफिसला गेला. ती त्यांनी त्यांची कामं बजावली आणि नंतर माझा पूजेची वेळ झाली. तर पहिला श्रावणी सोमवार माझी पूजा मस्तपैकी झाली. ही सुंदर अशी चाफ्याची फुलं आणि ही शिवजींची मूर्ती. बरं, तर मग हे झाल्याच्या नंतर बघते तर बाहेर खूप ऊन होतं आणि सकाळ सकाळ सगळं आवरावर झालेली. किचनमध्ये गेले तर आज आहे उपवास. असा आमचा सोमवार नसतो, पण श्रावण मी पहिली पाळायची इथं आल्यावर 2 वर्ष. पण नंतर मग थोडाफार इश्यू व्हायला लागला, म्हणजे तब्येतीत. त्याच्यानंतर मग झालं, सोडूनच द्यावं लागलं. आणि त्याचं मेन मोठं कारण दर्शनी सचिन यांना नॉनव्हेजशिवाय जमत नाही. तर मी म्हटलं चला हे असं का असं ना, शनिवार तर आमचा असतो, मग सोमवार त्याचबरोबर आपण उपवास पकडूया. मला आज सकाळी दर्शला पुरीनी बटाट्याची भाजी, तेच बटाट्याची भाजी उरलेली, त्याचीच कचोरी बनवली आणि तीच दह्याबरोबर आम्ही आज खाल्ली. बरं, तर संध्याकाळी डाळ भात बनणार होता. तर हो, तुम्हाला ब्लॉग आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. चला उद्या भेटू नवीन